प्रभाकर पणशीकर हे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक मानाचं पान आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य दमदार व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तोमी नवेसमधील लखोबा लोखंडे, येथे ओशाळला मृत्यूमधील औरंगजेब आणि अश्रूंची झाली फुलेमधील प्रोफेसर विद्यानंद या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. पणशीकरांनी जवळपास 5 दशके रंगभूमीवर काम केले. या काळात त्यांनी हजारो नाटकांचे प्रयोग केले. विशेषतः तोमी नवेस या नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला वेगळी उंची मिळवून दिली. त्यांची लखोबा लोखंडे ही व्यक्तिरेखा आज अजरामर झाली आहे. कट्याळ काळजात घुसली, किमयागार, पुत्र कामेष्ठी, ज्वालामुखी आणि मला काही सांगायचंय यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगवेगळी रूपे प्रेक्षकांसमोर आणली. रंगभूमीबरोबरच त्यांनी काही मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या. मात्र नाटक हेच त्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी राहिले. मराठी रंगभूमीला आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या या ज्येष्ठ कलाकाराचे 13 जानेवारी 2011 रोजी निधन झाले. प्रभाकर पणशीकर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या कलेचा वारसा जपला आहे. त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या रूपाने आज त्यांच्या 4 नाती मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात दमदार कामगिरी करत आहेत. चला तर प्रभाकर पणशीकर यांच्या प्रतिभावान नातींविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रभाकर पणशीकर यांचे लग्न विजया कुलकर्णी यांच्याशी झाले. पुढे त्यांना जान्हवी, रघुनंदन आणि तारांगणी अशी 3 मुले झाली. पुढे या तिन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवला. आता त्यांची मुले म्हणजेच पंतांची नातवंडे कला क्षेत्रात उतरली आहेत. पंतांची मोठी मुलगी जान्हवी पणशीकर या अभिनेत्री आहेत. त्या अस्स सासर सुरेखबाई, आई कुठे काय करते, किती सांगायचंय मला, मोरंबा, लग्नानंतर होईलच प्रेम अशा अनेक मालिकांमध्ये झळकल्या आहेत. त्यांनी हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेते शक्ती सिंह यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर त्यांना शिवानी आणि मानसी अशा 2 मुली झाल्या. आता त्यांच्या दोन्ही मुली देखील मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. पंतांची मोठी नात मानसी सिंह ही अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट, शॉर्ट फिल्म, जाहिराती अशा अनेक क्षेत्रात काम केलं आहे. ती माझ्या प्रियाला प्रीत कळेना, काहे दिया परदेश, श्रीमंता घरची सून, जन्मगाठ, लक्ष यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. याशिवाय क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया अशा हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. मानसी हिची पण शिवानी सिंग ही फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर आहे. शिवानी आणि मानसी ह्यांनी द आजी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. याशिवाय शिवानीने द डेट, पॉवर कट, असुर 2 यांसारखे चित्रपट आणि वेबसिरीजसाठी व्हिडिओग्राफर म्हणून काम केलं आहे. तिचा स्वतःचा स्टुडिओ असून यामार्फत ती प्रोफेशनल फोटो आणि व्हिडिओग्राफी करत असते. अशा प्रकारे पंतांच्या या दोन्ही नाती मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख बनवत आहेत. पंतांचे चिरंजीव रघुनंदन पणशीकर हे दिग्गज गायक आहेत. आता रघुनंदन यांची मुलगी देविका सुद्धा नवोदित गायिका म्हणून पुढे येत आहे. आपले वडील पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने संगीताचे शिक्षण घेतले. ती विविध मैफिलींमध्ये वडिलांसोबत गायन करते. श्यामची आई चित्रपटातील आई तुझी अंगाई आणि आत्मा पॅम्पलेटमधील वाट नको धोपट ही तिने गायलेली गाणी खूप गाजली आहेत. याशिवाय तिने आई आणि सजना बिना नहीं चैन हे गाण्याचे अल्बम देखील काढले आहेत. पंतांच्या 4थ्या नातीबद्दल बोलायचे तर तिचे नाव कश्मीरा खोत आहे. ती पंतांची सर्वात छोटी मुलगी तारांगिनी पणशीकर यांची कन्या आहे. कश्मीरा देखील कला क्षेत्रात कार्यरत असून ती गायिका आणि गीतलेखिका आहे. ती वेस्टर्न म्युझिकमध्ये करिअर करत आहे. तिच्या संगीत प्रवासाची सुरुवात ब्रेक थ्रू या गाण्यापासून झाली. हे गाणे 2021 मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी कट टू द चेस, व्हॉट विल बी यांसारखे स्वतंत्र अल्बम बनवले. पॉप आणि रॉक म्युझिकप्रमाणे ती स्वतःची गाणी स्वतः लिहिते, त्यांना संगीत देते आणि गाते देखील. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फ्रॉम चायना विथ लव्ह या मराठी चित्रपटाचे टायटल ट्रॅक देखील तिने गायले होते. याशिवाय साय्यारा या गाजलेल्या सिनेमासाठी तिने गिटारिस्ट म्हणून काम केलं आहे. सध्या ती अनेक ब्रँडसाठी गाणी गात असून देशविदेशात तिचे शोज होत असतात. अशा प्रकारे शिवानी, मानसी, देविका आणि कश्मीरा या प्रभाकर पणशीकर यांच्या 4 नाती कला क्षेत्रात नाव कमावत आहेत. 4ही नाती आपल्या आजोबांच्या कलेचा वारसा जोमाने पुढे चालवत आहेत.